राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। आत्ताची सर्वात मोठी बातमी जुन्नर तालुक्यातून येते। आळेफाटा चौकात दरोडा टाकणाऱ्या आरोपींना आळेफाटा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरातील लक्ष्मी किराणा स्टोअर दुकानाच्या सुरक्षा रक्षकाचे अपहरण करून दरोडा टाकला असल्याची घटना घडली होती। ही घटना घडल्याची फिर्याद आळेफाटा पोलिसांत दाखल झाल्यानंतर आळेफाटा पोलिसांचे एक पथक तपासकामी रवाना करण्यात आले। यानंतर गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाद्वारे सदरचा गुन्हा आरोपी सलमान सादिक शेख राहणार मोमीनपुरा खाजानगर बीड याने केला असल्याची माहिती मिळाली। त्याला सापळा रचून ताब्यात घेतले असता खाकी वर्दीचा हिसका दाखवला असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे। हा सदरचा गुन्हा त्याने इतर साथीदारांबरोबर केला असल्याची देखील त्यांनी कबुली दिली आहे। त्याला मुद्देमालासह बेड्या ठोकण्यात आळेफाटा पोलिसांना यश आलंय। सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या सूचनेनुसार आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, नवीन आरगडे, ओमकार खुने, गणेश जगताप, सखाराम जुंबड, प्रशांत तांगडकर, सचिन कोबल यांनी केली आहे। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी। आळेफाटा पोलीस स्टेशनला दिनांक 20/6/2025 रोजी एक जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता। याच्यामध्ये वॉचमनला मारून किराणा मालाच्या दुकानातील सिगारेट, तंबाखू आणि कॅश असा टोटल 9,86,000 रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेलेला होता। तर सदर गुन्ह्याचा तपास गांभीर्याने करण्यासाठी आमचे SP साहेब, SP गिल सर, ॲडिशनल SP चोपडे सर आणि DYSP चौधरी सर यांनी वेगवेगळी सूचना आणि मार्गदर्शन केलेले होते। त्या अनुषंगानं माझ्या तपास पथकातील अधिकारी API पन्हाळकर आहेत, तसेच SC गायकवाड, SC पारखे, SC अमित वाळुंजे, PC आरगडे, PC खुने, PC जगताप, जुंबड, तांगडकर आणि PC कोबल यांनी ह्या गुन्ह्याचा अतिशय कसोशीने तपास केला। यातील एक आरोपी आम्ही बीडमधून ताब्यात घेऊन त्याला अटक केलेला आहे। त्या आरोपीकडून आम्ही ह्या गुन्ह्यात वापरलेल्या 2 कार आहेत, एक इनोवा कार आहे आणि एक स्विफ्ट डिझायर, अशा टोटल आणि मुद्देमाल म्हणजे तंबाखू आणि सिगारेट आणि कॅश असे टोटल आम्ही मिळून 11,96,450 रुपयाचा मुद्देमाल सदर गुन्ह्यात जप्त केलेला आहे। आरोपी आमच्या अटकेत आहे आणि इतर त्याच्या साथीदार 7 आहेत, तर त्यांची नावंसुद्धा मी निष्पन्न केलेली आहेत, त्यांचा आम्ही शोध घेत आहोत। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।